दोन मराठी वाघांनी एकत्र येणं ही महाराष्ट्राची इच्छा। ठाण्यामधील 3 हात नाका परिसरात ठाकरे गटाने लावलेला बॅनर हा चर्चेत आलाय। ठाकरे गटाच्या बॅनरवर नितेश राणेंना डिवचणारा मजकूर छापण्यात आलेला आहे। मंत्री नितेश राणेंच्या वक्तव्यानंतर आता ठाण्यामध्ये पडता उमटताना दिसत आहे। आपण ठाण्यातील 3 हात नाका परिसरात आहोत आणि याच ठिकाणी ठाकरे गटाच्या वतीने आता भला मोठा बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। नितेश राणेंनी ज्या पद्धतीने वक्तव्य केलेलं होतं त्याचे पडसाद आता त्या बॅनरच्या माध्यमातून डिवचण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून करण्यात आलेला आहे। नितेश राणेंनी जे वक्तव्य केलं होतं ते म्हणजे धाराशिव जिल्ह्यामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या संदर्भातलं आता प्रत्युत्तर जे आहे ते ठाकरे गटाकडून देण्यात आलेलं आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मला आदर नक्कीच आहे। मुख्यमंत्री आहेत त्याबद्दल आदर आहे, पण त्यांचा कार्यकर्ता जर कधी असं बोलत असेल की संपूर्ण महाराष्ट्राचा बाप आहे तर हे चुकीचं आहे। राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी तुम्हाला बाप बदलण्याची शक्यता लागत असेल, आम्हाला बाप बदलण्याची शक्यता, आम्हाला बाप बदलायचा नाही आहे। आमचे वडील आम्ही दाखवलेत कोण आहेत। दोन भाऊ एकत्र येणार या चर्चेनीच समोरच्यांची पूर्णपणे फाटलेली आहे। तर हे दोघं एकत्र यावं ही माझीच नाही, ठाणेकरांचीच नाही, तर समस्त महाराष्ट्राची इच्छा आहे। येणाऱ्या काळात आता नितेश राणे संदर्भातले जे वक्तव्य याकडे आता ठाकरे गट असेल, शिवसेना असेल, हे देखील काय प्रत्युत्तर देणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे।